नाव ऐकलं, ध्रुव तारा. ध्रुव ऐकले? एक तारा असतो, इकडून तिकडे जाताना दिसतो, ध्रुव तारा आपण त्याला म्हणतो. चला मी स्टोरी फॉर्मॅट मध्ये सांगतो, तुम्हाला कळेल. आता माझ्या माझ्या बोलण्याचा म्हणजे क्रम कसा असेल, आधी मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगेन. सगळ्यात आधी तुम्हाला एक स्टोरी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर त्या स्टोरीवरनं तुम्ही कशा प्रकारे तुमचा दृढनिश्चय वाढवू शकता, मी तुम्हाला हे सांगेन. ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. शेवटी मी भगवद्गीतेवरचे 2 श्लोक तुम्हाला सांगेन की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल करू शकता. आणि मग आता त्याला रेग्युलर बेसिसवरती करण्यासाठी तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे? तर आता मी सुरू करतो स्टोरी पासून. खूप छान स्टोरी आहे, थोडं लक्ष द्या. ओके. खूप वर्ष आधी एक राजा होते. त्या राजाचं नाव होतं उत्तानापात. असं एक नाव होतं राजाचं. नाव लक्षात नाही राहिलं तरी चालेल. एक राजा होते ज्यांचं नाव होतं उत्तानापात. त्यांचे 2 वेळा लग्न होतात. त्यांना 2 बायका असतात, म्हणजे त्यांचे 2 पत्नी असतात. त्यांचं लग्न झाले असतं 2 वेळा. पहिल्या बायकोचं नाव असतं सुनीती, दुसऱ्या बायकोचं नाव असतं सुरुची. त्या राजाचं नाव असतं उत्तानापात. त्याला 2 पत्नी असतात. पहिल्या पत्नीचं नाव असतं सुनीती, दुसऱ्या पत्नीचं नाव काय असतं? सुरुची. आता सुनीती जी आहे ती एका मुलाला जन्म देते. त्या मुलाचं नाव असतं ध्रुव. काय नाव असतं? ध्रुव. आणि सुरुची ज्या मुलाला जन्म देते त्या मुलाचं नाव असतं उत्तम. काय असतं? उत्तम. आता होतं काय, एक दिवशी तो जो राजा असतो तो असा आसनावरती बसलेला असतो आणि जी सुरुची असते ना, सुरुची आणि सुनीती दोन्ही बायका असतात त्याच्या, म्हणजे वाईफ असतात. सुरुची दिसायला खूप छान असते, सुंदर असते, आणि सुनीती एवढी सुंदर नसते. त्यामुळे राजाचा जास्त मोह हा सुरुचीच्या प्रती असतो. मग सुरुचीचा मुलगा जो असतो, त्याचं नाव उत्तम असतं, तो राजाच्या मांडीवरती जाऊन बसलेला असतो. ध्रुव दुरून पाहतो की माझा भाऊ माझ्या वडिलांच्या मांडीवरती बसलेला आहे, मी पण जाऊन बसतो थोडस. तो पळत पळत येतो आणि मांडीवरती चढण्याचा प्रयास करत असतो. मागून त्याची सावत्र आई म्हणजे सुरुची येते, जी उत्तमची आई असते. बरोबर? ती काय करते, ती ध्रुवच्या असं इथे खांद्याला पकडून त्याला मागे खेचते आणि धक्का देते. ध्रुव खाली पडून जातो. ध्रुव खाली पडल्यानंतर ध्रुव उठतो. ध्रुवला थोडं लागलेलं असतं, पण ध्रुव खूप जास्त रडायला लागतो. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही असते की ध्रुव एवढा का रडतोय. तर ध्रुवच्या रडण्याच्या मागे हे कारण असतं की आईने मला खाली पाडलं, हे माझे बाबा पाहत आहेत, तरी सुद्धा माझे बाबा शांत आहेत. बाबा काहीच बोलत नाहीयेत. ह्या गोष्टीचं त्याला एवढं दुःख होतं की तो खूप रडायला लागतो. शेवटी त्याला दिसतं बाबा काहीच बोलत नाहीयेत, मग तो आईकडे पाहायला लागतो. तर सुरुची त्याला काय बोलते माहितीये का? सुरुची त्याला बोलते की ध्रुव, जर तुला तुझ्या वडिलांच्या मांडीवरती बसायचं असेल ना, तर तू एक काम कर. तू घरी जा आणि तू घरी जाऊन त्या भगवंतांना प्रसन्न कर, जे भगवंत सगळ्यांच्या इच्छांना पूर्ण करतात, आणि त्यांना सांग की मला सुरुचीच्या गर्भातनं जन्म द्या. तर तू माझ्या गर्भातनं जन्म घेतलास तरच तुला इथे ह्या मांडीवरती बसण्याचा अधिकार मिळेल. एखाद्या 5 वर्षाच्या मुलाला तेव्हा कोणी एवढे कठोर शब्द बोलतोय, त्याला राग तर येईलच, आणि तो खूप जास्त रडायला लागतो. रडत रडत आईकडे जातो, त्याच्या आईकडे. तिचं नाव काय असतं? सुनीती. बरोबर? येस, म्हणजे तुमच्या शब्द लक्षात राहतात. येस. उत्तानपात नावाचा राजा होता. त्याच्या 2 पत्नी होत्या, एक सुरुची, एक सुनीती. करेक्ट? येस. सुनीतीपाशी तो जातो. सुनीतीला जाऊन खूप रडून सांगतो. मग त्याची आई जी असते ना, ती नीतीने खूप चांगली असते. भले सुंदरता नसते तिच्यापाशी, पण हृदयाने ती खूप सुंदर असते. ती ध्रुवला सांगते, ध्रुव, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याला ज्याही गोष्टींचा सामना करावा लागतो त्याच्या मागे नेहमीच भगवंताची कृपा असते. तू नकोच काळजी करू, नको या गोष्टीला एवढं मनावरती घेऊ. पण ध्रुव सांगतो, नाही, माझी चुकी नसताना देखील माझ्या वडिलांच्या समोर ज्यावेळेस मला त्यांच्या मांडीवरनं धक्का देऊन खाली पाडण्यात आलं, त्यावेळेस मी पाहिलं कुणी सुद्धा काही ऍक्शन घेतली नाही. सगळे माझ्याकडे पाहत होते. मी निर्धार करतोय की मला याच्यापेक्षा मोठं आसन पाहिजे. मला असं स्थान ग्रहण करायचंय, मला अशा जागेवर जाऊन बसायचंय की ज्या जागेवरनं कुणाची हिंमत नसली पाहिजे मला उठवायची. आई, तू मला मार्ग सांग. तू मला सांग, मी त्या आसनापर्यंत, त्या स्थितीपर्यंत कसं पोहोचू शकतो. त्यावेळेस सुनीती सांगते की मी असं ऐकलंय की जो पण विष्णूंना प्रसन्न करतो
कोणाला? विष्णू ऐकला, ब्रह्मा विष्णू महेश तुम्ही ऐकला असेल. जो पण विष्णूंना प्रसन्न करतो त्याला जे हवं ते मिळतं असं मी ऐकलंय, असं त्याची आई सांगते. त्याची आई कोण? सुनीती असं सांगते. मग तो आईला विचारतो, पण या विष्णूला प्रसन्न कसं करायचं? तर त्याची आई सांगते, मी असं एवढं ऐकलंय की असे लोक जंगलात जातात आणि तप करतात. आता याला तप म्हणजे काय माहित नाही, पण जंगल काय माहितीये. हा डोळे पुसत पुसत तसंच रडत रडत बाहेर पडतो. आईला वाटतं लहान 5 वर्षाचा मुलगा आहे, थोडा वेळ जाईल बाहेर, थोडा खेळेल आणि परत येईल. पण ध्रुव त्यातला नव्हता. ध्रुव हा एक असा व्यक्ती होता ज्याने निर्धार केला की मला हे करायचंय, संपला विषय, करायचंय तर करायचंच आहे. ध्रुव जंगलाच्या रस्त्याने पुढे निघतो. पुढे जातो जातो घनदाट जंगलात जातो. 5 वर्षाचा मुलगा आहे, जंगलात गेलाय, त्याला माहिती सुद्धा नाहीये विष्णूला प्रसन्न कसं करायचंय, पण त्याला फक्त एकच गोष्ट क्लिअर आहे की विष्णूला प्रसन्न करायचंय. विद्यार्थ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच वेळेस तुम्हाला रस्ते माहिती नसतील. ज्यावेळेस लहानपणी तुमच्या समोर तुम्ही दुरून एखाद्या कलेक्टरला जाताना पाहता, एखाद्या मोठ्या शिक्षकांना जाताना पाहता किंवा एखाद्या मोठ्या इंजिनियरला जाताना पाहता, तर तुम्हाला हे नक्कीच माहिती नसतं की तिथपर्यंत पोहोचायचं कसं, पण नक्की वाटतं की आपण पण तसे बनू शकतो. मग तशी स्थिती ध्रुवची होती, ज्याला माहिती नाही रस्ता काय आहे, पण निर्धार केलाय की ते बनायचंय. पण निर्धार रस्त्यानुसार नसतो. निर्धार करताना तुम्हाला रस्ते पाहायची गरज नाहीये, निर्धार केल्यानंतर रस्ते कळत असतात. तुम्ही निर्धार आधी करा की तुम्हाला काय बनायचंय. ध्रुव ज्यावेळेस जंगलात जातो तिथे त्यांना एक मुनी दिसतात, त्यांचं नाव असतं नारद मुनी. तुम्ही ऐकलं असेल नारद, ऐकलं असेल. नारद मुनी वरनं जात असतात, ते पाहतात की 5 वर्षाचा मुलगा जंगलाच्या मध्ये थांबलाय आणि तो इकडे तिकडे काहीतरी पाहतोय. संध्याकाळचा वेळ आहे, जंगलामध्ये एवढे जे वनातले पशु पक्षी प्राणी वगैरे असतात ते खातील याला. नारद मुनी खाली येतात आणि खाली येऊन त्याला सांगतात की ध्रुव तू काय करतोस खाली, तू गुपचूप घरी जा, तू उगाच इथं थांबशील, एखाद्या वाघाने वगैरे तुला खाऊन घेतलं तर काय ना. त्यावेळेस ध्रुव काय बोलतो माहिती, हे ऐकण्याचे शब्द आहेत. ध्रुव सांगतो की नारद मुनी, जर तुम्हाला मला हे सांगता येत असेल की तप कसं करायचं तर तुम्ही मला सांगा, मला खूप आवडेल. पण तुम्ही जर मला डिमोटिवेट करत आहात ना, तुम्ही जर मला असं सांगत आहात की मी लहान आहे, माझ्याने होणार नाही, तर तुम्ही तुमच्या रस्त्याने जा, मला माहिती मला पुढे काय करायचं. जो व्यक्ती दृढनिश्चयी असतो तो कधी सुद्धा स्वतःच्या निश्चयाला खालावू देत नाही. जे लोक त्याची मदत करतात त्या लोकांच्या जोडीला तो पुढे जातो, पण जे लोक त्याला मागे खेचतात त्या लोकांपासून तो सगळ्यात आधी दूर होतो. सगळ्यांना कळतंय मी काय सांगतोय? मग आतापर्यंत आपण कुठे पोहोचलोय? जंगलात पोहोचलोय, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय? तप करायचंय. पण आपल्याला माहिती आहे का तप कसं करायचं? नाही माहिती. आता ज्या वेळेस ध्रुव आणखी विचार करतो की तपश्चर्या नेमकी कशी करायला हवी. आता होतं असं की नारद मुनी त्याची परीक्षा घेत असतात की याचा दृढनिश्चय किती जास्त आहे. ज्याचा दृढनिश्चय ज्या लेवलचा त्याला त्या लेवलच्या गोष्टी मिळतात आयुष्यात. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही लवकर हारले तर तुम्हाला कमी गोष्टी मिळतील, तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिले तर तुमचं स्वराज्य असेल. सिंपल गोष्ट आहे. ध्रुव त्याच ठिकाणी थांबतो. आता नारद मुनीला कळतं की हा खरंच त्या पातळीचा मुलगा आहे जो विष्णूंना प्रसन्न करण्याची क्षमता ठेवतो. त्यावेळेस नारद मुनी परत येतात आणि ध्रुवला सांगतात, ध्रुव मी तुला सांगतो तप कसं करायचं. त्यावेळेस ते सांगतात कशा कशा प्रकारे तप केला जातो. आणि त्यावेळेस सृष्टीमध्ये पहिल्यांदा एक मंत्र देण्यात आला, तुम्ही ऐकला देखील असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय. ऐकला तुम्ही हा मंत्र चुकून कुठेतरी? हा मंत्र पहिल्यांदा नारद मुनीने ध्रुवला दिला होता. त्याच्या आधी हा मंत्र या जगात अस्तित्वात नव्हता. तो फक्त मोठ्या लोकांना माहित होता, मोठ्या ऋषी मुनींना माहित होता. ते सांगतात कशा प्रकारे ह्या मंत्राचा उच्चार करून दिवसभर याच मंत्राचा उच्चार कर. तुम्हाला एक गोष्ट जाणून आनंद होईल, 5 वर्षाचा मुलगा ध्रुव हा एक असा मुलगा होता ज्याने पूर्ण संसारामध्ये सगळ्यात कमी वेळेमध्ये विष्णूला समोर येण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. तुम्ही कोणत्याही ऋषीमुनीचं एक्झाम्पल घ्या, मोठे मोठे तप करणाऱ्या लोकांचं एक्झाम्पल घ्या, कुणी सुद्धा 6 महिन्यामध्ये विष्णूला प्रसन्न नाही केलं. एकटा ध्रुव होता, तो 5 वर्षाचा होता, त्याला नेहमीच हे माहिती होतं की मी करू शकतो. 6 महिन्यामध्ये विष्णूंना समोर आणलं होतं. आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, विष्णूंना समोर येण्याची इच्छा नव्हती, पण तरी सुद्धा ध्रुवमध्ये एवढी ताकद होती की त्याच्या तपाच्या जोरावरती येणं प्रकारेनं काही झालं तरी चालेल, विष्णूंना समोर आणूनच दाखवेल. म्हणजे भक्ती वगैरे त्यावेळेस डोक्यात नव्हती काहीच, त्याला फक्त ते आसन पाहिजे, त्या आसन प्राप्तीसाठी विष्णू समोर पाहिजे, म्हणून तो विष्णूची आराधना करत होता. आणि तुम्हाला जर तुम्हाला माहित असेल तर तुमचे जे आजी आजोबा वगैरे असतील ना,
तुम्ही पाहिलं असेल तर ते एक 90 वर्षाच्या 100 वर्षाच्या आसपासचे असतात, बरोबर ना? पण आत्ताच्या काळाची पिढी जी आहे ना ती 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जगते, बरोबर ना? म्हणजे जेवढं तुम्ही जुन्या काळात जाल ना तेवढं तुम्हाला दिसेल की लोक 120 वर्ष जगायचे, 110 वर्ष जगायचे. आता तेवढं जगत नाहीत. त्याच प्रकारे असं म्हटलं जातं की सतयुगामध्ये जे लोक जगायचे त्यांचा जन्माचा काळ जो असायचा तो नियर अबाउट 1 लाख वर्षाचा असायचा. एवढं जास्त लोक जगायचे त्यावेळेस. आता थोडं आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे नाही, पण असं धार्मिक ग्रंथानुसार लिहिण्यात आलेलं आहे. आता होतं काय, आता मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगेन, वेळ चाललाय. आता होतं असं की पहिल्या महिन्यामध्ये, टोटल 6 महिन्यामध्ये ते प्रसन्न करतात. पहिल्या महिन्यामध्ये ध्रुव जो असतो तो प्रत्येक 3 दिवसामध्ये एकदा फक्त फळं खात असतो आणि पाणी पित असतो. बाकी पूर्ण वेळ न झोपता तो ओम नमो भगवते वासुदेवाचा जाप करत असतो. 1 महिना पूर्ण संपून जातो, विष्णू समोर येत नाहीत. आता एखादा असेल तो बोलेल, अरे 1 महिना झाला विष्णू काय आले नाही, मी जातो माझ्या घरी. तो बोलतो नाही, जोपर्यंत विष्णू येत नाहीत ना तोपर्यंत मी प्रयास करेन. दुसऱ्या महिन्यामध्ये तो फळ खाणं सोडतो. आता तो फक्त 6 दिवसामध्ये एकदा पान खात असतो. पानं जे आपले साधे असतात ना पान, ते पानं खात असतो आणि पाणी पित असतो. दुसऱ्या महिन्याचा शेवट येतो, तरी सुद्धा विष्णू प्रसन्न होत नाही. आता आपल्यासारखा एखादा विद्यार्थी असेल तो बोले, अरे यार ठीक आहे जाऊ आपल्या घरी, तेच बरं आहे ना. तो बोलतो नाही, जोपर्यंत विष्णू प्रसन्न होत नाहीत. मी तुम्हाला सिक्वेन्स पण विचारणार आहे. पहिल्या दिवशी पहिल्या महिन्यामध्ये तो 3 दिवसामध्ये फळं खात होता, बरोबर. दुसऱ्या महिन्यामध्ये तो 6 दिवसात एकदा पान खायचं आणि पाणी प्यायचं, तरी विष्णू प्रसन्न नाही झाले. तिसऱ्या महिन्यामध्ये तो 9 दिवसामध्ये फक्त एकदा पाणी प्यायचं आणि बाकी पूर्ण वेळ डोळे बंद करून मेडिटेशन करायचं, तरी सुद्धा विष्णू प्रसन्न होत नाहीत. कारण त्याला प्रोसेस सांगितली होती नारद मुनींनी कसं कसं करायचंय, तरी सुद्धा विष्णू प्रसन्न होत नाहीत. तिसऱ्या महिन्यामध्ये तो 9 दिवसामध्ये काय करतो, एकदा पाणी पितो पोट भरून आणि मग जाप करत बसतो. फक्त 3 महिने झाले तरी सुद्धा विष्णू प्रसन्न होत नाहीत. 4था महिना चालू होतो. आता तो 4थ्या महिन्यामध्ये सांगतो आता मी पाणी पण सोडून देईन. आता तो 12 दिवसामध्ये एकदा श्वास घ्यायचा. आता तुम्ही बोला असं आहे का पॉसिबल, असं आहे का पॉसिबल? तर मी तुम्हाला एक सिंपलची गोष्ट सांगतो. तुम्ही असे एक सायंटिफिक रिसर्चनुसार जे लोक आपल्या श्वासांवरती कंट्रोल करतात ना ते लोक 200 वर्षांपेक्षा जास्त पण जगतात. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जर तुम्ही कधी कुंभचा एक मेळा लागतो नाशिकला वगैरे, उज्जैनला बऱ्याच ठिकाणी असतो. तुम्ही जर तिकडे गेले ना, आता यावेळेस प्रयागराजला आहे कुंभ, त्या कुंभच्या मेळ्यामध्ये काही असे साधू येतात जे 200 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त जगतात. असे आहे. तुम्हाला एक खोटं वाटेल, मी स्वतः फिजिक्स शिकवतो, मी स्वतः सायन्स शिकवतोय. माझी पूर्ण रिसर्च या गोष्टीमध्ये मी प्रॉपरली सगळ्या गोष्टीला जाणूनच या गोष्टी समजल्यात. असं तो 12 दिवसामध्ये फक्त एकदा श्वास घेतोय. आता असं तुम्ही ऐकलं असेल ना की जर एखाद्या व्यक्तीने खूप जास्त मोठी इच्छा केली ना तर पूर्ण संसार आहे ना तो त्या इच्छेला पूर्ण करण्याकरिता मदत करतं. मग त्याच्यामुळे होतं काय, इतर देवी देवतांना पण श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. मग सगळेजण विष्णूकडे जातात आणि विष्णूला सांगतात तुम्ही जा एकदा, असं त्याला प्रसन्न व्हा, तो काय थांबणारा नाहीये. तुम्ही नाही गेले तर तुमच्यामुळे बऱ्याच लोकांना मरावं लागेल. मग तोपर्यंत 5वा महिना ओलांडलेला असतो. 6व्या महिन्यामध्ये विष्णू त्यांच्या समोर येतात आणि विष्णूंना प्रसन्न केल्यानंतर ज्यावेळेस तो विष्णूला पाहतो तर ध्रुव काय बोलतो माहितीये का? ध्रुव हे सांगतो की विष्णू तुम्हाला प्रसन्न करण्याआधी मला असं वाटत होतं की ज्या आसनासाठी मी तुम्हाला प्रसन्न करतोय ते आसन जगातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण आज तुम्हाला पाहिल्यानंतर मला कळतंय की मी हिऱ्याला सोडून एका काचेच्या तुकड्यासाठी त्रास घेत होतो. म्हणजे खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस भगवंत तुमच्या समोर येतील त्यावेळेस तुम्हाला नेहमीच हे दिसेल की भगवंतांपेक्षा वरिष्ठ आणखी काहीच नाही. आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली की त्यांनी विष्णूंना प्रसन्न केलं. फेवरेबल म्हणजे त्याला असं पूरक वातावरण नव्हतं, सगळेजण अपोजच करत होते त्याला, विरोधीच लोक होते बघ. नारद मुनींनी पण सुरुवातीला विरोधच केला त्यांना. तरी सुद्धा ध्रुवला माहिती होतं की मला विष्णूंना प्रसन्न करायचंय तर मला विष्णूंना प्रसन्न करायचंच आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सिंपलशी विचारतोय, मला तुम्ही तुमचे मत एकदम सांगू शकता. तुम्हाला जर वाटतं सर तुम्ही खोटं बोलता तर तुम्ही बिनधास्त हे पण सांगू शकता की सर तुम्ही खोटं बोलता. तुम्ही घाबरू नका, आता हा वेळ माझा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणीच काय बोलणार, तुम्ही बिनधास्त तुम्ही मोकळे व्हा हे सांगतोय, बिनधास्त माझ्याशी बोला. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ध्रुवच का असं करू शकला? ध्रुवमध्येच हा दृढनिश्चय का होता?
आज आपण ही स्टोरी ऐकताना पण आपल्याला असं वाटतं, बापरे असं पण असतं का, है ना? मग आपल्यावर ती जिद्द का नाहीये? याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? कोणी मला सांगू शकेल का? अशी कोणती गोष्ट आहे की फक्त ध्रुव करू शकतो ते आणि मी नाही करू शकत, असं तुम्हाला काय वाटतं? कोणी सांगू शकेल मला? काय नाहीये तुमच्या जीवनात असं की तोच करू शकतो आणि तुम्ही नाही करू शकत? काय वाटतंय? कोणी सांगेल? घाबरू नका. ठीक आहे, मीच सांगतो. प्युरिटी. तुम्ही प्युरिटी म्हणजे काय? प्युरिटी म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेस त्याच्या आचरणामध्ये खूप जास्त निर्मळ असतो ना, निर्मळ म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्याच्या मनाला इतर कुठल्याही वाईट गोष्टीमुळे गंज लागू देत नाही ना, त्यावेळेस तो ज्या गोष्टी बोलतो त्या गोष्टींना करण्याची क्षमता तो ठेवतो. उदाहरणार्थ सांगतो, ध्रुवच्या पूर्ण आयुष्यामध्ये ध्रुवने कोणते वाईट कार्य नव्हतं केलं. नाही, ध्रुव जो होता तो मोबाईलमध्ये मूवीज पाहायचा, नाही तो इंस्टाग्रामवरती अकाउंट चालवायचा, नाही तो फेसबुकवरती होता, नाही तो रील्स पाहायचा. तो प्युअर होता, तो निर्मळ होता हृदयाने. त्यांनी कधीच वायफळ गोष्टी केल्या नव्हत्या. मग जे लोक मनाने हृदयाने निर्मळ असतात त्यांना त्यांचे कर्तव्य काय आहेत हे लगेच कळतं. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी लहानपणीपासनं ध्रुव महाराज, त्याच्यानंतर प्रल्हाद महाराज, त्याच्यानंतर इतर जेवढे महात्मे आहेत ना त्यांच्या स्टोरी सांगितल्या होत्या, त्यांच्या कथांना सांगून मोठं केलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एवढे जास्त दृढनिश्चयी होते की एकट्या व्यक्तीने शून्यातनं स्वराज्य उभं केलं होतं. शून्यातनं म्हणजे काय? ज्यांच्या घरामध्ये त्याचे वडील जाऊन चाकरी करायचे, एका वेळेस ते त्याच दख्खनचे राजा बनले होते. मला जर माहिती नसेल तर हे का झालं? कारण ते पण खूप जास्त प्युअर होते, खूप जास्त निर्मळ होते हृदयाने. त्यांच्या मनामध्ये पाप नव्हतं जरा देखील, किंवा ते मलिन झाले नव्हते. कळतं मी तुम्हाला काय सांगतोय? पण तुम्ही ज्या वयात आता सध्या आहात त्या वयामध्ये तुम्ही खरंच जर खूप जास्त चांगल्या प्रकारे स्टडी केला, आई वडिलांना घरी मदत केली आणि पूर्णतः जर तुम्ही थोडंफार वेळ भेटल्यानंतर धार्मिक ग्रंथ जसं भगवद्गीता झाली, थोडं थोडं त्याला वाचण्याचा प्रयास केला ना, तर तुमच्यामध्ये एक दृढनिश्चयाची ताकद येते. जो व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःला विकतो ना, तो कधी मोठ्या गोष्टी करू शकत नाही. आज तुमची उद्या एक्झाम आहे, समजा तुमच्या हातात फोन आला, तुम्ही फोनवरती टाइमपास करत बसले, त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवू शकत नाही. कळतंय का? मोठ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला कठोर गोष्टींचा सामना करावा लागतो. कळतंय मी तुम्हाला काय सांगतोय? एक सिंपल गोष्ट सांगतो. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी अर्जुन नाव ऐकलं असेल. भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली हे माहिती असलं पाहिजे आपल्याला. हा हा भगवद्गीता ही कृष्णाने कोणाला सांगितली होती? अर्जुनाला सांगितली होती. करेक्ट? म्हणजे भगवद्गीता कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. आता अर्जुन कसा होता माहिती आहे का? जसं तुमच्या माहितीसाठी सांगतो. अर्जुन हा दिवसभर अभ्यास करायचा आणि रात्रभर त्याची प्रॅक्टिस करायचा. होतं काय, एक दिवशी रात्री किचन मधनं आवाज येतो, गुरुकुलच्या किचन मधनं आवाज येतो. अर्जुन उठून जातो आणि बघतो किचन मध्ये कोण आहे. त्याला दिसतं भीम आहे. भीम लड्डू खातोय अंधारामध्ये. आता पूर्ण अंधार असतो. अर्जुन भीमाला प्रश्न करतो, भीमा एवढा अंधार पडलाय तरी पण तुला कसं कळालं लाडू कुठे आहे? आणि बरोबर तू लाडू उचलून तोंडातच घालतोस, बरोबर आहे ना? असं थोडी तोंडामध्ये टाकतो, नाकामध्ये चाललाय, तोंडामध्ये चालला, असं इकडे डोक्यावर चालला, असं होतं का कधी? तोंडामध्ये जातं, कारण अभ्यास केला ना तेवढ्यांदा. तुम्ही पण डोळे बंद करा, काहीतरी उचला, बरोबर तोंडात जाऊ शकतं, कारण अभ्यास आहे ना तेवढा. तो सांगतो, बाबा माझा अभ्यास आहे तेवढा, दररोज रात्रीची प्रॅक्टिस आहे माझी, सगळ्या झोपल्यावरती मी हाच कार्यक्रम करतो दररोज, है ना? सो त्याला म्हणजे त्याची आसक्ती आहे ना त्या लड्डूप्रती, त्याच्यामुळे. त्यावेळेस अर्जुन विचार करतो की हा जर अन्न खाण्यासाठी एवढं करू शकतोय तर माझा अभ्यास पण रात्री का नाही करू शकत? त्याच्यामुळे अर्जुनाचं एक नाव गुडाकेश पण आहे. गुडाकेश म्हणजे ज्याने झोपेला हरवलंय. रात्री झोपत नव्हता अर्जुन कधीच, एवढा ताकद होता अर्जुन. तो अर्जुन ज्या वेळेस आपल्या नातलगांना समोर पाहतो त्यावेळेस भगवद्गीतेच्या सुरुवातीला सांगतो की माझ्याने युद्ध करणं होणार नाही. आणि जो महात्मा एवढा जास्त स्ट्रॉंग असतो ना अर्जुन, की पूर्ण संसारामध्ये अर्जुनासारखा धनुर्धर कोणीच नसतो, पण तो धनुष्य सोडून देतो आणि बोलतो माझ्याने लढणं होणार नाही. अशा स्थितीमध्ये कृष्ण 45 मिनिटांमध्ये भगवद्गीता सांगून अर्जुनाला त्या स्थितीमधनं बाहेर आणतात आणि युद्ध करायलाही लावतात आणि युद्ध जिंकायलाही लावतात. तुम्हीच मला सांगा, मग त्या 45 मिनिटाच्या बोलण्यामध्ये ताकद असेल का नसेल? एक असा व्यक्ती ज्याची धनुष्य उचलण्याची क्षमता नाहीये,
तो 45 मिनिटं फक्त गीतेच्या गोष्टी ऐकतोय आणि युद्ध जिंकतोय, तर विचार करा तो व्यक्ती किती जास्त, म्हणजे कृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेमध्ये किती जास्त ताकद असेल, तुम्ही जरा विचार करा. म्हणजे त्याचा जर आपण अध्ययन दररोज थोडं थोडं केलं, तुम्ही विचार करा तुमच्या जीवनामध्ये त्याचा किती जास्त फायदा होऊ शकतो. जस्ट आता 2 मिनिटं बोलेन आणि मी विषय संपवून टाकेन. भगवद्गीतेमध्ये अर्जुन जो आहे तो कृष्णाला सांगतो, एका श्लोक थ्रू सांगतो. श्लोक असा आहे की चंचलम हे मनः कृष्ण प्रभावी बलभद्रुडम तेषाहम निग्रहम मन्ये वायो इव सुदुष्करम. याचा अर्थ हा आहे की अर्जुन सांगतोय कृष्णाला की हे माधवा, हे कृष्णा, माझ्या एका बाणामध्ये एवढी क्षमता आहे की माझ्या एका बाणाच्या मदतीने मी संसाराची सगळी हवा एका ठिकाणी थांबवू शकतो. पण माधवा, माझं मन एवढं जास्त चंचल आहे ना, ते एका ठिकाणी थांबतच नाही. मी एका गोष्टीवर त्याला फोकस करण्याचा प्रयास करतो, तो इकडे पळून जातो, एका ठिकाणी परत आणतो, इकडे पळतो. तुम्ही प्रयास केला असेल अभ्यास करताना, असं होतं ना, आम्ही अभ्यास करत होतो, खाली बघत 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 अचानक मुंडीवरती झाली. आता मी टेनिसकडे बघून विचार करतोय. आता 10 मिनिटांनंतर मला कळालं की मी विचार करतोय, परत मी खाली बघतोय, परत अभ्यास सुरू करतोय. म्हणजे आपलं मन एवढं जास्त चंचल आहे. ज्या वेळेस अर्जुन कृष्णाला हा प्रश्न करतात, त्यावेळेस ह्या प्रश्नाचं उत्तर कृष्ण देतात अर्जुनाला. अभ्यासेन तु कुंतेय वैराग्येच न गुह्यते. याचा अर्थ काय की हे अर्जुना, जोही व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा प्रयास करेल की मन पळतंय त्याला परत खेचून आणा आणि त्याला कार्यावरती लावा, परत पळतंय त्याला खेचून आणा, त्याला अभ्यासात लावा, परत पळतंय परत खेचून आणा, नित्य नियमाने जो व्यक्ती प्रयास करतो तोच व्यक्ती आपल्या मनाला काबूमध्ये करू शकतो. बाकी जगातला कुठलाच व्यक्ती मनाला काबूमध्ये नाही करू शकत. हे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला कृष्ण सांगतात मनाला कसं कंट्रोल केलं पाहिजे. सगळ्यांना कळालं मी आतापर्यंत काय सांगितलंय? लास्ट 2 मिनिट आता फक्त. मग आता तुम्ही तुमच्या मनाला कसं कंट्रोल करू शकता? तर तुम्हाला नित्य नियमाने दररोज 3, 4, 5 तास जर अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही तुमच्या मनाला कशा प्रकारे कंट्रोल करू शकता? तर शास्त्र सांगतात मनाला कंट्रोल करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे मंत्र. मंत्राला म्हणतात मन त्रायती इति. याचा अर्थ संस्कृतमध्ये असा आहे, जो मनाला कंट्रोल करण्यासाठी मदत करतो त्याला मंत्र म्हटलं जातं. मग ज्या वेळेस आपण एखाद्या मंत्राचा उच्चार करतो आणि मंत्राचा उच्चार केल्यानंतर जे बोलतो ते ऐकतो, त्यावेळेस आपल्या मनाला पळायला येत नाही कुठे, कारण त्याला ऐकावं लागतं ना, मनच ऐकणार आहे. मी बोलतो ते कोण ऐकते? तुमचं मन ऐकते सध्या, कळतंय का? जर तुमचं मन इकडे तिकडे निघून गेलं तुम्हाला कळणारच नाही मी काय बोलतोय. मग जर तुम्ही रेग्युलर दररोज 10 मिनिटं जर मेडिटेशन केलं आणि जर मनाला एका ठिकाणी आणण्याचा प्रयास केला, तर अभ्यास करत असताना तुमचं मन जास्त भटकणार नाही. आणि मन जास्त नाही भटकलं तर तुमचा कमी वेळेत जास्त अभ्यास होईल आणि तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करण्यासाठी आवड देखील निर्माण होईल. पण सर ते करायचं कसं? आता माझे जे 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत, उदाहरणार्थ आता हा प्रणव आहे, असे माझे बरेचसे विद्यार्थी आहेत. ऍक्च्युली काय माहिती का, ह्या रिझन मध्ये माझा कुठलाच विद्यार्थी IIT मध्ये सिलेक्ट नाही झाला, कारण मी पुण्यात शिकवतो. माझ्याशी बरेचसे, माझा सक्का भाऊ जो आहे, माझा लहान भाऊ आहे, तो सध्या IIT पलक्कड मध्ये आहे. तो पण आता तुम्हाला IIT म्हणजे माहित नसेल काय आहे. IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारताची जी सगळ्यात मोठे कॉलेजेस आहेत ना इंजिनिअरिंगचे, त्यांना IITच म्हटलं जातं. तिथे जर तुम्ही गेले ना, जसं एक लास्ट इयरला आमची एक मुलगी IITतनं पासआउट झाली, म्हणजे एक नॉर्मल कॉलेजमधनं पासआउट झाली. तिचा पगार जो आहे, एक अंदाज सांगतो, पैसा म्हणजे सर्वस्व नाही पण सांगतोय जस्ट, ती 21 वर्ष तिचं झालंय, 22 वर्ष त्याचं चालू झाले, तिला आता एक जॉब लागलाय. ती मुलगी गुगलमध्ये प्लेस झाली. तुम्ही गुगल ऐकलं असेल ना? ती मुलगी आता येणाऱ्या 15 तारखेला आम्ही आमच्या मुलांसाठी तिचं टॉप ठेवले. लागलं तुम्ही प्रिन्सिपल सरांना गुगलची लिंक पाठवेल, ती सांगेल की ती कसं गुगलमध्ये सिलेक्ट झाली. आणि गुगलमध्ये नाही तर त्याचबरोबर ती अमेझॉनमध्ये पण सिलेक्ट झाली, 2 कंपनीमध्ये. अमेझॉनमध्ये तिचं पॅकेज किती माहितीये का? तिला ते लोक 2.5 लाख रुपये महिन्याचे देतात 21 वर्षाच्या मुलीला. तुम्ही म्हणाल की असं असू शकतं का? हो. तर तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोलमध्ये घेतलं, तुम्ही चांगला अभ्यास केला, तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. एवढ्या पुढे जाऊ शकता की त्याची काही लिमिटच नाहीये. तुम्हाला कळतंय? आणि मी हे सांगतोय, फ्रेशर असताना त्यांना एवढी पगार मिळते. जेव्हा त्यांचा 5-10 वर्षाचा एक्सपिरियन्स होतो ना, तर त्यांची पगार डबल ट्रिपल टाइम्स होते. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव वेदांत आहे, तो सुद्धा US मध्ये आहे. त्याचा वर्षाचा पगार आहे 1.5 करोड रुपये.
तुम्हाला मस्क मी कधीच खोटं बोलत नाही, मी आहे ते सांगतोय. US मध्ये तो अर्न करतोय. 1.5 करोड रुपये जर एखादा व्यक्ती वर्षाला कमवतोय म्हणजे नियर अबाउट 12 लाख ते 13 लाख रुपये तो महिन्याला कमवतोय. आता फक्त पैसा सर्वस्व नाहीये बरं का, मी तुम्हाला उत्तेजित करत नाही, प्रेरित करत नाही की पैसाच कमवा, पण हे सांगतो की तुम्ही तुमच्या मनाला जर कंट्रोलमध्ये करू शकले ना, तर पैसा तुमच्यासाठी डाव्या हाताचा खेळून जाईल. मला समजतं मी काय सांगतोय. मग त्याच्यामुळे आता आपण जेव्हा असं 1ली ते 10वी मध्ये असतो ना, तर आपल्याला मार्ग माहिती नसतो की मार्ग नेमका काय आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की सगळ्यात आधी येतो निश्चय. निश्चय केल्यानंतर येतो मार्ग. कळलं का? जो व्यक्ती निश्चय करतो तो मार्गही शोधू शकतो. मग त्या लेवलपर्यंत कसं पोहोचावं ते तर कळेल. आज मी तुम्हाला मदत करतोय की तुम्ही तुमच्या मनाला कसं कंट्रोलमध्ये आणून कसा चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता हे सांगण्यासाठी मी मदत करतोय तुम्हाला. मग आता तो मंत्र कोणता, कशा प्रकारे आपण ते करू शकतो. आता मी माझ्या व्यावहारिक जीवनामध्ये मी काय करतो, माझे विद्यार्थी जे आहेत, आता तो प्रणव झाला, तो VIT मध्ये पुण्याचं जे 3rd लेवलचं जे कॉलेज आहे, टॉप लेवलचं कॉलेज, लास्ट इयरला त्याला 98%, 98.50 किती पर्सेंट आलं होतं प्रणव? हा, 98.71% आले होते. हे पर्सेंटाईल मध्ये खूप चांगले पर्सेंटाईल मानले. तुम्ही जर 12वीला JEE दिली ना, तुम्हाला कळेल खूप चांगल्या लेवलचे पर्सेंटाईल मानले जातात ते. मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, तर तुम्ही जर खरंच मनाला कंट्रोल करू शकले आणि तुम्ही जर त्या लेवलला जाऊ शकले, तुम्ही खूप चांगला स्कोर काढाल. मग तुमच्या आई वडिलांना टेन्शन नाही राहणार. तुम्ही तुमच्या शाळेला देखील सपोर्ट करू शकता. आता बघा, इथे बरेचसे असे पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना आणखी शिकण्याची आवड असते, पण कधी कधी फायनान्शियल लिमिटेशन येतात. मग तुम्ही येऊन का इतरांना मदत नाही करू शकत ना? तुम्ही खूप मोठे व्हा आणि आपल्या समाजातल्या इतर लोकांना वरती घ्या, है ना? ती मदतच झाली, ते आपण केलंच पाहिजे. पण आता कसं केलं जाऊ शकतं ते? तर ते रेग्युलरली 10 मिनिट मेडिटेशन केल्याने होईल. आता मेडिटेशन कसं करायचं, 1 मिनिटामध्ये विषय संपवतोय मी. मेडिटेशन कसं करायचं, तर आता मी कसं करतो मी तुम्हाला ते सांगतोय. मी एक मंत्र बोलतो. एक कली संकर्ण उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्या उपनिषद मध्ये एक मंत्र देण्यात आलेला आहे. तो मंत्र आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पहिले मी जय जय रामकृष्ण हरी बोलायचो, कारण माझा संत तुकाराम महाराजांप्रती खूप प्रेम आहे ऍक्च्युली. पण मग जास्त वेळेसाठी मनाला जर कंट्रोलमध्ये ठेवायचंय, मला वाटलं की थोडा मोठा मंत्र असला पाहिजे. हा जो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा मोठा मंत्र आहे. कंटिन्युअस मनाला तोपर्यंत मला एका ठिकाणी बांधून ठेवायला मदत होते. तर ह्याला तुम्ही कंटिन्युअसली 10 मिनिटाचं उच्चारलं आणि करायचं पण कसं आहे. जसं एक्झाम्पल मी काय करतो, एकदम ताट बसतो, मी एकदम एकदम हाताशी स्ट्रेट करतो आणि डोळे बंद करतो आणि असं बोलतो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता त्याच्यानं होतं काय, मी हरे बोलतोय फक्त, हरे ऐकतो, मनाला पळू जायचं नाही. हरे कृष्ण ऐकतोय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता असं झालं की मन पळालं. आता माझ्या लक्षात आलं मी तर पळून गेलो कुठेतरी. परत मी खेचून आणतो. कृष्णाने काय सांगितलं, पळाला तर काय करा म्हणाला, परत खेचून आणा आणि त्याला परत मार्गावरती लावा. परत आणतो, परत ऐकतो, परत ऐका, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं ज्यावेळेस मी कंटिन्युअसली 10 मिनिटं करतो, तर पहिल्यांदा मला लय त्रास होतो. पहिल्या दिवशी मला 2-3 मिनिटात वाटतं मी उठावं, आता नाही. अरे मन पळते उठत ते तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्या मनाला त्याची गरज आहे. तुम्हाला जास्त त्रास होतोय म्हणजे तुम्ही ते केलंच पाहिजे, कारण तुमचं मन एका ठिकाणी थांबू शकत नाहीये. मग जर तुम्ही असं दररोज 10-10 मिनिटं केलं, तर 2-3 महिन्यानंतर तुम्हाला आता जाणवेल की आता तुमचं मन एका ठिकाणी स्थिर होतंय. मग आता जर तुम्ही पुस्तक जरी घेऊन बसले अभ्यासाला, आता तुमचं मन 10 मिनिटं एका ठिकाणी स्थिर होईल, मग तुमचा जास्त वेळ अभ्यास होईल. तुम्हाला कळते मी काय सांगतो. आता तुमच्यापैकी एखादा व्यक्ती प्रश्न करू शकतो, तर देवाचं नाव कशाला घ्यायचं. मग ठीक आहे, तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीचं नाव घ्या, काय हरकत नाही. तुम्ही दररोज कोकोला असं बोला, थम्सअप बोला, जे बोलायचं ते बोला, स्प्राईट बोला, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर देवाचं नाव घेतल्याने मेडिटेशन पण होत असेल आणि संत तुकाराम महाराज सांगतात त्या प्रकारे भक्ती पण होत असेल, तर हे वाईट आहे का. नाव कुठलंही घेतलं जाऊ शकतं, पण देवाचं नाव घेतलं तर भक्ती होऊन जाईल देवाची आणि दुसरा मेडिटेशन होऊन जाईल. मग जर एकाच वेळी 2 गोष्टी होत असतील, तर मी कशाला फालतू दुसरे नाव घेत बसू. मी चांगलंच नाव घेतो ना. पण अल्टिमेट पर्पज काय, तुमची बुद्धी वाढावी आणि थोडा परमार्थही व्हावा. कळते मी काय बोलतो. ज्यावेळेस ही व्यक्ती धर्मग्रंथांना वाचतो, थोडासा भगवंतांप्रती श्रद्धा निर्माण करतो,
त्यावेळेस तो व्यक्ती कोणाच्या जोडीला वाईट करत नाही, चोरीचा कार्य करत नाही, खोटं बोलत नाही, मांस मच्छी खाणं सोडून देतो, सगळ्या प्राण्यांच्या प्रती तो आदर तयार करतो का नाही? मग हे दैवी गुण कोणामुळे तयार होतात? धर्मग्रंथांमुळे तयार होतात. म्हणून आपल्याला भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. ठीक आहे, आता जे मी सेशन घेतलं ते सांगितलं मी तुम्हाला, त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी सांगितलं होतं की एक स्टोरी सांगितली. त्याच्यामध्ये एक राजा होता, त्याचं नाव होतं उत्तानपाद. त्याच्या 2 पत्न्या होत्या, एकीचं नाव होतं सुरुची, एकीचं नाव होतं सुनीती. सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. ध्रुवला एका दिवशी मांडीवरनं खाली पाडण्यात येतं. ध्रुव सांगतो मी असं आसन प्राप्त करेन जे सगळ्यात मोठं असेल. बरोबर, आईला विचारतो, त्याच्या आईचं नाव काय असतं? सुनीती. सुनीती सांगते विष्णूची आराधना केल्यावर मिळू शकतं. जंगलाकडे जातो, नारद मुनी बघतात की याच्यामध्ये दृढ निश्चय आहे. नारद मुनी त्याला गाईड करतात. तो पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसामध्ये एकदा फळ खातो, बाकी वेळ मेडिटेशन करतो. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसात एकदा पाला खातो फक्त. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसात एकदा पाणी पितो. चौथ्या महिन्यामध्ये किती दिवसामध्ये? 12. काय करतो? श्वास घेतो. चौथा महिना निघून जातो, 5व्या महिन्यामध्ये पण काय होत नाही, पण 6व्या महिन्यामध्ये त्याला कोण मिळतात? म्हणजे ऍक्च्युली तो 12 दिवसामध्ये एकदा श्वास घेत असतो ना, चौथ्या महिन्यामध्ये. चौथा पूर्ण महिन्याच्या विष्णू प्रसन्न होत नाही, त्यावेळेस तो श्वास घेणं सोडून देतो. 5व्या महिन्यात एक्स्ट्रीम मध्ये जातो एकदम, त्यावेळेस विष्णूंना यावं लागतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ही झाली स्टोरी दृढनिश्चयाची, की दृढनिश्चयाची कुठली सीमा नसते, तुम्ही निर्धारित कराल ती सीमा असेल त्याची. तर मी तुम्हाला काय बोलतो, तुम्ही कोणत्याही पातळीवरती जाऊन गोष्टीला, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायचंय ना, त्या गोष्टीसाठी अथक प्रयास करू शकता. त्याची काही सीमा नाही. तुम्ही कुठल्याही लेवलला जाऊ शकता, फक्त तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे त्याच्यासाठी. एक गोष्ट बोललो मी काहीतरी, तुमच्यामध्ये ध्रुवमध्ये असं काय होतं जे आपल्यामध्ये नाहीये? मी सांगितलं काय होतं? प्युरिटी, निर्मळता. मी म्हटलं तो हृदयाची निर्मळता म्हटलं होतं, बरोबर. त्याने कधी वाईट गोष्टींचा संग घेतला नव्हता, तो नेहमी चांगल्या लोकात होता, चांगल्या गोष्टीमध्ये होता. म्हणून त्याचा निर्धार सगळ्यात जास्त कठोर होता की निश्चय केलाय तर मिळूनच राहील, बरोबर. आणि त्याच्यानंतर मी कुठे गेलो? नंतर मी सांगितलं पण तुम्ही पण निर्धार केला तर त्यासाठी तुमचं मन कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं कसा अर्जुन होता आणि अर्जुन कसा रात्री पण जागून. आता तुम्ही रात्री जागू नका, तुम्ही 6 तास झोपच घ्या तुम्ही जास्त ताण घेऊ नका. 6 ते 7 तास झोप घेऊन बाकी वेळ तुम्ही अभ्यास करू शकता. पण नंतर मी तुम्हाला सांगितलं कसं अर्जुन कृष्णाला बोलतो की माझं मन किती विचलित आहे, इकडे तिकडे पळतं, मी हवेला थांबू शकतो पण माझ्या मनाला थांबू शकत नाही. मग कृष्ण काय सांगतात? अथक प्रयास, दररोज सराव केल्याने मनाला कंट्रोलमध्ये आणलं जाऊ शकतं. आता आपण कसं कंट्रोलमध्ये आणायचं? तर मंत्राच्या वापराने. मंत्र कोणता? बोला सगळ्यांनी मिळून. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, सो नाही इट्स ओके. मग आता याच्यामध्ये काही लाज नाहीये. कृष्ण पण आपलेच आहेत, राम पण आपलेच आहेत आणि हरी पण आपलेच आहेत, है ना. तर त्यांचं नाव घेताना लाज नाही वाटली पाहिजे, आपल्याला गर्व झाला पाहिजे, कळतंय का. तसं पण आपण आपल्या देवाचं नाव खूप कमी वेळा घेतो, कधीतरी एकदा घेतो. मग ते जर तुम्ही दररोज घ्याल तर तुम्ही देवासाठी पण प्रिय व्हाल. त्यामुळे काय वाईट आहे का त्यामध्ये? मग असं तुम्हाला किती मिनिटं करायचं दररोज? पण आता कधी कराल? दररोज सकाळी उठल्यानंतर जशी तुमची आंघोळ होईल, तुमच्या घरामध्ये काय देवारा वगैरे असेल ना, जाऊन बसायचं, डोळे बंद करून स्ट्रेट बसून 10 मिनिटं, अलाराम लावा काय लावा पण 10 मिनिटं, मन पळतंय परत ओढून आणा. दररोज अथक प्रयास करा मनाला कंट्रोल करायचा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आणि आणखीन एक गोष्ट करा, असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपण मोठ्यांना प्रणाम करतो, घरातल्या मोठ्यांना किंवा आपल्या शिक्षकांना, त्यावेळेस त्यांच्या आशीर्वादाने आपण आणखीन पुढे जातो. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना एक विनंती असेल, मी आता देखील माझ्या आई वडिलांच्या दररोज पाया पडतो. दररोज शाळेत येण्याच्या आधी आई वडिलांच्या पाया पडायच्या. आता पाया पण कसं? पंचांग प्रणाम. म्हणजे काय? हे डोकं आहे ना, कपाळ, ते आईच्या तळपायावर ठेवायचं, असं असं दुरून नाही करायचं. किती वेळ लागतो? 2 सेकंड 3 सेकंड लागतात. पण त्याच्याने आपल्या आई वडिलांचा आपल्या प्रतीचा आदर खूप वाढतो. शाळेत आल्यानंतर तुम्ही शिक्षकांचे पाय काय धरून नाही शकत? दररोज पाय का नाही पडू शकत? तिथं देवासारखे आहेत आपण, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर आपण बोलतो ना, देवाची उपमा देण्यात आलेली आहे त्यांना. हे जर तुम्ही कराल तर त्यांच्या ब्लेसिंग ज्या असतात ना, त्यांच्या ब्लेसिंग्स एवढ्या जास्त स्ट्रॉंग असतात, तुम्ही खूप मोठी व्यक्ती बनू शकता त्यांच्या ब्लेसिंग्सनी. खूप जास्त नम्र व्यक्ती, नीतिवंत व्यक्ती बनू शकता तुम्ही.
ठीक आहे, मग आता होमवर्क काय तुमच्यासाठी आजचा? घरी काय घेऊन जाणार तुम्ही आजच्या सत्रामधनं? तुम्ही दोन गोष्टी घरी घेऊन जायचे. एक म्हणजे दृढनिश्चयाची सीमा नसते. तुम्ही निर्धार कराल, तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही अर्जित करू शकता. फक्त तुम्हाला काय केलं पाहिजे त्यासाठी? तुमचा निर्धार थोडा पक्का असला पाहिजे आणि तुम्ही तुमचं मन निर्मळ ठेवलं पाहिजे. आणि मन निर्मळ कसा ठेवा? त्या मोबाईलमध्ये फालतू पिक्चर, टीव्ही मधले फालतू व्हिडिओज वगैरे काहीच बघायचं नाही. आपलं पाठ्यपुस्तक आणि त्याच्या जोडीला शाळेमध्ये एखादे खेळ होत असेल तर तेवढे खेळ फक्त शाळेतले, त्याच्या व्यतिरिक्त आपला अभ्यास करणं, थोडंसं आईवडिलांना मदत करा, धार्मिक ग्रंथांना थोडं वाचा, बस. आणि जर तुमची खूपच इच्छा होत असेल तर मग शाळेमध्ये कॉम्पिटिशन्स वगैरे असतात ते करा. तुम्ही टीव्हीच्या समोर नका बसू. त्याच्याने काय होतं माहिती, तुमचा वेळ निघून जातो, तुम्ही डल होत जाता. तर मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही आता ह्या काळामध्ये ऍक्टिव्ह असलं पाहिजे, खूप अभ्यास केला पाहिजे, खूप जास्त शारीरिक व्यायाम वगैरे केला पाहिजे. त्या पण गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली मी? मेडिटेशन करा. ठीक आहे, सगळ्यांना कळालं? मोस्टली तुम्ही ही गोष्ट फॉलो कराल. आणि जरी कुणाला काही हेल्प हवी असेल तर तुम्ही सांगा. आशिष हा माझा विद्यार्थी आहे, तर समावरदर सरांच्या तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल असतो. कधी फ्युचरमध्ये माझी मदत लागली काही. आणि मी 11वी-12वी साठी JEE नेट साठी शिकवतो. पुण्यामध्ये एक खूप टॉप लेवलचे इन्स्टिट्यूट आहे, दुसरे टॉप लेवलचे, त्याचं नाव टाकाळकर क्लासेस आहे, तिथे मी शिकवतो. ऑल ओव्हर इंडियामधनं बरेचसे विद्यार्थी तिथे शिकण्यासाठी. तर आमची अशी 70-80 मुलांची बॅच असते, अशा मल्टिपल बॅचेसला शिकवतो मी तिकडे. तुम्हाला मे बी 10वी नंतर जर थोडंसं मार्गदर्शनाची गरज पडली तर माझ्या साईडने मी फ्रीमध्ये तुम्हाला मदत करू इच्छितो. जर तुम्हाला काही करता आलं की पुढे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जायला हवं, कसं पुढे जायला हवं, कसं तुम्ही IITs, NITs किंवा MBBS कॉलेजमध्ये एम्समध्ये जाऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त माझे काही मित्र पण आहेत जे MPSC UPSCच्या एक्झाम देतात, काही जण सिलेक्ट पण झालेले आहेत, त्यांची काही हेल्प झाली तर माझ्या परीने मी तुमच्यासाठी मार्ग प्रशस्त करायचा प्रयास करेन. पण तुम्ही तुमचा निर्धार आधी फिक्स करा की मला काहीतरी करायचंय, है ना? कळते मी तुम्हाला काय सांगतोय? थँक्यू व्हेरी मच. सॉरी तुमचा जास्त वेळ घेतला मी. थँक्यू व्हेरी मच.